अरे बाबू, बोल ना अनिल. यार भावकीबद्दल काय मत आहे तुझं? सांग ना जरा 2 शब्दात. भावकीबद्दल जीवनात काही निर्णय घ्यायचे असतील ना, त्या सख्खे चुलते मालते, नातेवाईक, मित्र, रस्त्यावरच्या माणसाला सल्ला विचारायचा, पण भावकीला सल्ला विचारायचा नाही बघ. का रे भाऊ? बघ, कांद्याचा एक अख्खा ढीग असतो. बरोबर. हां, त्यात एखादा कांदा नासका असतो. तो नासका बरोबर. कळत नाही. जो हात लावतो तेव्हा कळतं की हा कांदा नासका. सगळी भावकी नालायक नसती, बरोबर. पण त्याच्यात एखादा कांदा नासका असतो. त्यामुळे अख्ख्या भावकीला बदनाम व्हावं लागतं. हा ना. त्यामुळे जीवनात आहे ना, कुठल्या रस्त्यावरच्या माणसाला सल्ला विचारायचा, पण भावकीला विचारायचा नाही. आणि अजून एक, आपल्याला जर काही गोष्ट करायची असली ना, ती चुकून बी भावकीपाशी सांगायची नाही. बरोबर. कारण कोण माणूस कशा काळजाचा असतो, तो कशा हेतून विचारतो ते कळत नाही. खरंय. अशा भावकीपासून सावध राहायचं खरंय. आणि काही गोष्टी यांच्यापासून टाळायच्या, नाहीतर बरोबर. होत आलेलं काम बी या भावकीमुळे बिघडतं. हा ना राव, बरोबर आहे. खरंय. हा? खरंच आजपासून अशा भावकीला लांबूनच राम करायचा.